हे बघा, कोणताही पक्ष जो असतो तो सभासद नोंदणीवरच त्या पक्षाची वाढ होत असते आणि त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा ही सभासद नोंदणीचं अभियान महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या या ठिकाणी सुरू आहे. जे आदेश शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवले त्याच्या आधारावर ही बैठक होती. ज्या ज्या ठिकाणी आमची सभासद नोंदणी कमी आहे तिथे आम्ही कडक सूचना दिलेल्या आहे आणि लवकरात लवकर सभासद नोंदणी करावी अशी अपेक्षा आमच्याकडनं जी शिंदे साहेबांची आहे ती पूर्ण करण्याकरता ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आनंद गोयल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय. मला त्याच्यातलं काही माहीत नाही, पण असे बरेच रामराम ठोकणारे आहे, कारण की तिकडे राम राहिला नाही म्हणून ते रामराम ठोकताय. हो, काल मंत्री गिरीश महाजन यांनी बोललेलं आहे की भुजबळ जे आहे हे महाराष्ट्राचे तिसरं उपमुख्यमंत्री होऊ शकतात. कुठेतरी महाजनांची नाराजी जाणवली जातात का? नाही, ऑलरेडी भुजबळ साहेब पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. ते काय आजच म्हटले असं नाही आहे. मागच्या काळातही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि माणूस काही होऊ शकतो. शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणीही माणूस काही होऊ शकतो. पण मात्र बघायला गेलं तर पालकमंत्र्यांचा हवा नाशिकचा अद्यापही कसा कायम आहे. सरकार बसलेली अद्यापही पालकमंत्री होत मी नेहमी आपल्याला सांगतो, हा माझ्या अखत्यारीतली बाब नाही आहे. ही पक्षाच्या वरच्या ज्येष्ठ नेत्यांची बाब आहे. ते जे ठरवतील ते होईल. पण मात्र कधीपर्यंत हा तिढा सॉल्व्ह होणार आहे? मला सांगता येणार नाही. आपण एक वरिष्ठ नेते सांगता येणार नाही. भाऊ, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील. आज पुन्हा संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे की लवकरच या ठिकाणी एकत्र येण्याची मी तर हो सांगितलं ना, यावं असे आमचीही शुभेच्छा आहे. पण राऊतांच्या बोलण्यावर किती लोकांचा विश्वास आहे हे मला माहीत नाही. अशी चर्चा आहे की राऊत चालत नाही आहे ठाकरे साहेबांना, राज ठाकरेंना, म्हणून ते कोणालाच चाललेलं नाही आहे. न चालणारा नाणं आहे ते. दत्तक पुत्र जसे असतात किंवा आयती प्रॉपर्टी ज्यांना भेटते तसं हे दत्तक पुत्र आहे. भुजबळांनी सांगितलेलं आहे की मला अनेक पक्षांची ऑफर होता, मात्र मी एकच पक्ष धरून ठेवलेला होता. म्हणजे उद्धव ठाकरे गटाचाही होता व भाजपचीही होती. त्यांना ते भुजबळ साहेबांचा तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे.